गावात म्हणजे आपण आपण म्हणतो स्लम एरियामध्ये क्रेज एवढा मोठा आहे ताईंचा. ताईंनी असं कधीच सांगितलं नाही की मी तिथं जाणार नाही. ताईंच्या आजपर्यंत मी 5 वर्ष ताईंबरोबर आहे, 10 वर्ष आहे ताईंबरोबर. ताईंना असं कधी बघितलंच नाही आहे की ताई त्यांच्या बॉडीगार्डला घेऊन गेले किंवा त्यांच्या पीएनना घेऊन गेले, असं कधीच झालं नाही आहे. लोक काही पण बोलतील, लोकांना काय, लोकांना प्रॉपगंडा करायचा आहे, त्यांचं विजन त्यांना हे करायचं आहे. समोरून जे लोक येतात ते लोकच बोलत आहे, तेच लोक हे करत आहे, असं नाही आहे काही. 100% मी तुम्हाला सांगतो, यावेळेस आम्ही 50,000चं लीड घेणार आहे आणि 100% मोठ्या मतं इतके आम्ही विजय होणार आहे. जाता जाता मतदारांना काय संदेश द्या? मी मतदारांना एवढंच संदेश देईल, सुसंस्कृत, सोज्वळ, कामाचा माणूस आणि न दिरंगाई करणारा माणूस यांच्याकडं तुम्ही लक्ष द्यावं. कारण की कसं आहे, गाजावाजा ज्याचा मोठा असतो ना त्याच्याकडे काही नसतं. शेवटी तुमचं आहे ना, विधानसभेची तुम्ही कधी पायरी पण चढली नसाल, विधानसभेमध्ये कधी बसला पण नसाल आणि तुम्ही विधानसभेची भाषा करताय. ताईंना माहिती आहे विधानसभेमध्ये काय चालतं आहे काय नाही, त्यांना चांगलं ठाऊक आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस, अभिमन्यू पवारसाहेब, गिरीशजी महाजनसाहेब हे सगळेजणं, त्यांना खूप मोठ्या सगळ्यात जास्त निधी आलेला आहे आपल्या नाशिक पश्चिममध्ये. तीन मतदारसंघापैकी जास्त माझ्या मतानुसार सगळ्यात जास्त निधी तर पश्चिममध्ये आलेला आहे. मग कोणत्या स्वरूपामध्ये आला आहे आता ते जर विश्लेषण करायला जर बसलो आपण, कमीत कमी 4 घंटे निघून जातील. अहो, रस्ते असतील, पाणी असतील, लोकांची समस्या असतील, तुम्ही कंटिन्यू मिटवताच आहेत ना. असं नाही म्हणता येणार की त्यांनी काही काम केलं नाही, असं अजिबात नाही. मी मतदारांना एवढंच आव्हान करेल की चांगला शिकलेला, चांगला जाणकार माणूस, चांगल्या संस्कृतीचा आणि आपल्या थेट संवाद साधणारा आमदार आपल्याला पाहिजे. आमदार असा पाहिजे की आपण बोलल्याच्या नंतर ॲक्शनला रिॲक्शन देणारा, म्हणजे आपले कामं करणारा माणूस पाहिजे. की असं नसावं. मला तर नाही वाटत की माझ्या घराच्या पुढं दाऊद उभं राहावं. मी एवढंच म्हणेल की माझ्या घराच्या पुढं माझी पोलीस आणि माझी आर्मी उभं राहायला पाहिजे. मग त्याच पद्धतीचे लोक पाहिजे मला दुसऱ्या तिसऱ्यावरती अजिबात भरोसा नाही आहे. मला फक्त भरोसा आहे भारतीय जनता पार्टीवरती आणि त्या कार्यकर्त्यांवरती. हा पक्ष डिसिप्लिनवरती चालणारा पक्ष आहे. हा पक्ष मनमानी कारभाराचा नाही आहे. हा पक्ष एकदम सरळ रेषेमध्ये चालणार आहे. तुम्हाला खरं सांगतो, 155 सीटांपैकी आहे ना, मी तुम्हाला दावेके साथ सांगतो, 155 सीटांपैकी 130 ते 140 सीटं हे निवडून येतील भारतीय जनता पार्टीचे. महाविकास आघाडीचे जर म्हटलं तर कमीत कमी 180+ होतील. हे आमच्याकडं आत्ता गंगाधर जाधव, भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव, भटके विमुक्त आघाडी. आणि आज दिनांक 15 रोजी आज बोलायचं कारण, आपल्या समाज बांधवांना एक विनंती करतो. आजपासून थेट 4-5 दिवसामध्ये आपली निवडणूक आहे. आपल्यांना भारतातला सगळ्यात मोठा अधिकार म्हणजे आपल्यांना मतदान करायचं आहे. एक आपलं मतदान भारतीय जनता पार्टीच्या महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही उमेदवार आमने-सामने आहेत. आत्तापर्यंत मला एक सांगा, महाविकास आघाडीने आत्तापर्यंत आपल्याला दिलं काय? काहीच दिलं नाही आहे. 75 वर्षामध्ये तर मला असं वाटलं नाही काही दिलं आहे. आत्ता 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे हे सुद्धा आता मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असताना कधीही वडार समाजाचा कधीही त्यांच्या तोंडातून उल्लेख आलेला नाही आहे. मी का बोलतो आहे असं, कशामुळं बोलतो आहे की हा माझा मोठा समाज आहे, किंग मेकर समाज आहे. आज ज्या समाजावरती अवलंबून असणारे उमेदवार जे आहेत ते वडार समाज आहे. मला माहिती आहे. मी काही लोकांपर्यंत पोचलेलो आहे, काही लोकांपर्यंत पोचत नाही आहे. काही आमचे सहकारी आहेत ते पण फिरत आहे, घरोघरी जात आहे, घरोघरी येत आहे. महायुती सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची पराकाष्ठा बघताना
आज तुम्ही म्हणतात की भारत हा नवतरुणांचा हे देश आहे, असं कसं काय म्हणता येईल? सगळे धागेदोरे जर म्हाताऱ्या कोताऱ्याने जर घेतले तर आपण काय करायचं? हाच लय मोठा प्रश्न बिंबवतो आहे. हा समाज अजून मुख्य प्रवाहामध्ये नाही आहे. आम्ही आव्हान करतो आहे समाजाला की तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये या. मुख्य प्रवाहामध्ये आपण बहुमतांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी विजय करा. मी तुम्हाला सांगतो, मी तुमची शाश्वती घेतो. हा माझा व्हिडिओ आहे, हा कंटिन्यू तुमच्याकडे ठेवा. ज्या ठिकाणी आपल्या समाजाच्या समस्या असतील, ज्या ठिकाणी आपल्या समाजाच्या छोटे बारीक बारीक अडचणी असतील, हे पुरेपूर आपल्या वडार वस्तीमध्ये येऊन आम्ही ते पूर्ण काम करू. तुमच्या नळाचा प्रॉब्लेम असो, तुमच्या पाण्याचा प्रॉब्लेम असो, तुमच्या रस्त्यांचा प्रॉब्लेम असो, की तुमच्या आर्थिक, म्हणजे एक लक्षात घ्या, आर्थिक म्हणजे काय? आपल्या मुलांमध्ये अजूनपर्यंत कोणी मी नोकरीला त्याच्यातून वंचित आहे अजून मुलं. तर याच्यामधून आपल्या मुलांना, बहुतांश मुलांना अजून कंपन्यांमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे. एखादा इंडस्ट्रियल असला म्हणजे असं नाही आहे की त्याच्याकडं भरपूर काही आहे. अजून आमचा समाज 95% आरक्षित आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आज ग्रामीणचीच सुधारणा जर बघितली, अवस्था जर बघितली तर ते बिकट आहे. याच्यामध्ये आपल्या बाकीच्या गोष्टींमध्ये जर आपण जर बघितलं आणि काही लोकांना जर असं जर म्हटलं आपण की आम्ही तुमच्याकडे काम करायला येतो आहे, त्यांना असं वाटतं आहे का हा समाज नुसतं काम करतो आणि काही जरी बोललो तरी हा समाज काही करत शकत नाही. तर आता मला सगळ्यांना विनंती करायची आहे, कळकळून विनंती करायची आहे, आपल्या महायुती सरकारला, महायुती आघाडीला तुम्ही भरभरून मतदान करा. सीमाताई असो, फरांदेताई असो, तिकडं पूर्वमध्ये राहुल भाऊ असो, या तिन्ही जणांना तुम्ही विजय करा ही विनंती करतो. माझे 2 शब्द. नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमाताई हिरे यांना योग्य असा प्रतिसाद मिळत आहे, आपण बघतोय, काय सांगाल का? आता हे बघा, योग्य प्रतिसाद तुम्ही एकंदरीत बघितला असाल की प्रचार आणि आमची जी रणनीती आहे, बूथवरती सगळ्यात मोठं आमचं अवलंबून असतं. बूथ प्रमुख आणि बाकीचे वॉरियर्स वगैरे असे 33 आघाड्या आहेत आमच्या. 33 आघाड्या कामाला लागलेल्या आहेत इथं पश्चिममध्ये, आणि त्याचा पुरेपूर फायदा हा सीमाताईंना 100% होणार आहे. खूप मतांनी येणार आहे. ताईंना पाठीमागं होते 9,000 9,500 मतदान विनिंगला. आत्ता तुम्हाला सांगतो, दावे के साथ सांगतो आणि ठोकून सांगतो, माझा समाज वन वे चालणार आहे. पूर्ण समाज ताईंनाच मतदान करणार आहे आणि तुम्हाला त्याच्यातून आमचा ओपिनियन पोल पण दिसेल आणि चांगला दिसेल. 100% मी तुम्हाला सांगतो, ताई 50,000चं लीड घेणार आहे. आणि असं नाही म्हणता येणार की ताईंचा स्वभाव मुळात खूप चांगला आहे. कधी त्यांनी असं कोणत्याही कार्यकर्त्याला असो किंवा महेश दादा, आता बघा, एखादी बाई जर असली ना आमदार, तर मी बहुतांश ठिकाणी बघितले का त्यांचे मिस्टरची थोडीशी रूपरेषा त्यांच्यापेक्षा वरती असते. तर तसं नाही आहे महेशदादांचा, तसा विषय नाही आहे. महेशदादा खूप सिंपल माणूस आहे. ते जर कार्यकर्ते जर पुढं जर बसले जर असतील ना, ते शेवटच्या खुर्चीवरती बसतात. आम्ही बघितलं आहे त्यांना, आम्ही अनुभवलं आहे त्यांना. ते प्रत्येकाच्या दुःखात सुखात, प्रत्येकाच्या ह्याच्यात. आणि विकास कोण म्हणतं विकास कोणी केला नाही, हे आत्ता प्रॉपरगेंडा चालू आहे. विकास होत नाही, विकास झाला नाही, 10 वर्षामध्ये हे झालं नाही. 10 वर्षामध्ये ते झालं नसतं तर आता काहीतरी हे झालं असतं का? कंपन्या बंद पडल्या. कोणत्या कंपन्या बंद पडल्या? 10 कंपन्या दाखवून द्या कोणत्या बंद पडल्या. अजून चालना भेटलेली आहे. अजून त्यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली त्यांनी की बाकीच्यांनी जे हे जागा कब्जा करून बसलेले आहेत ना, त्यांच्यावरती धाड आलेली आहे. पूर्ण त्यांच्यावरतीच हे झालेलं आहे. आता तेच लोक म्हणतात, ज्या लोकांची पोटदुखी होती